महामार्गावर भीषण अपघात झालाय। 4 जण यामध्ये ठार झाले तर 10 ते 12 जण गंभीररित्या जखमी झाले। मोटाडोर आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यामध्ये आमसरी गावाजवळ ही दुर्घटना घडली। विटांनी भरलेला ट्रक हा सरळ समोरच्या बसमध्ये घुसला आणि त्यानंतर तब्बल 4 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, तर 10 ते 12 जण जखमी झालेले आहेत। तर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं। लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या 5 ते 10 रुपये प्रति किलो असा दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। दरम्यान यावेळेला शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा अशी मागणीही करण्यात येते। 200 किलो टोमॅटोचा अक्षरशः हा खस टाकण्यात आला आणि शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी अक्षरशः वैतागले आणि त्यांनी आपल्या पायाखाली हे टोमॅटो चिरडले। टोमॅटोला दर मिळत नसल्यानं ही अवस्था झालेली आहे। गेल्या काही दिवसात आपण पाहिलेलं होतं की टोमॅटो हे 200 पर्यंत जाऊन पोहोचलेले होते आणि आता मात्र याच टोमॅटोला कवडीमोल भाव मिळतोय आणि म्हणूनच उत्पादन खर्च देखील निघत नाहीये। पिकवलेल्या टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रति किलो दर मिळत असल्यामुळे शेतकरी वैतागलेत।